नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असे पांढरे पाण्याचे डाग जे पडलेले असते त्याला तुम्ही कशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीने कशा प्रकारे काढू शकता। जर तुम्ही माझी ट्रिक वापरली तर इझिली तुम्ही हे डाग काढू शकता। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनत घेऊन तुम्ही हे डाग कशा प्रकारे काढू शकता। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता सुरू करूया। तर इथे मी हे साफ करण्यासाठी एकच वस्तू वापरत आहे, ते म्हणजे हार्पिक। इथे सगळ्यात आधी मी हार्पिक घेतला आहे आणि ते जिथे जिथे पांढरे डाग आहे तिथे तिथे टाकून घेत आहे। त्यानंतर आपल्याला भांडे घासायचा तार घ्यायचा आहे। तारावर थोडं पाणी घेऊन आपल्याला हा हार्पिक टाकलेला भाग हलक्या हाताने घासायचा आहे। हो, पण हे करायच्या आधी हातात ग्लव्स वगैरे घालून घ्याल। माझ्याकडे ग्लव्स नव्हते त्यामुळे मी इथे पॉलिथिन घातली आहे। तुम्ही पण पॉलिथिन घालू शकता, कारण की आपण इथे ॲसिडचा वापर करत आहोत, त्यामुळे आपल्या हाताला त्रास नाही झाला पाहिजे। कधी काय होते, आपल्या हाताची आग पण होऊ शकते किंवा हाताला चुरचुर वाटू शकते, त्यामुळे आधीच इथे आपण काळजी घेऊन घ्यायची आहे। असे डाग आपल्याला आपल्या किचन स्लॅबवर, आपण भांडे घासतो तिथे किंवा भांड्याचं टोपलं ठेवतो तिथे पाहायला मिळते। तसेच बाथरूमच्या दारात पाण्यामुळे पण पाहायला मिळते आणि हे दिसायला खूपच घाणेरडे दिसते। हे डाग माझ्या बाथरूमजवळ आहे, दाराजवळ पाणी जमा राहते, त्यामुळे हे डाग पडले आहे। साफ करत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। जर तुमच्या घरी पण असे पाण्याचे डाग पडले असतील तर तुम्हाला पण जास्त मेहनत नाही करावी लागणार, याने खूप लवकर डाग निघते। तुम्ही बघू शकता इथे थोडं घासूनच राहिली आहे तर इथे डाग पण निघत आहे। हलक्या हातानेच करायचं आहे, अजिबात जास्त मेहनत करावी लागणार नाही। जसं जसं आपण हे घासू तसे तसे आपल्याला डाग निघताना दिसणार आहे। आणि कॉर्नरचे मी तारानेच घासत आहे। तुम्ही कॉर्नरचे डाग काढण्यासाठी ब्रशचा वापर करू शकता, ज्यामुळे इझिली तुम्ही कॉर्नरचे डाग काढू शकता। घासत असतानाच आपल्याला फरक जाणवतो। हे तुम्ही पूर्ण तुमच्या किचनच्या स्लॅबवर पण वापरू शकता, ज्यामुळे आपला किचन स्लॅब छान चमकू शकतो। शेवटी हे घासून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हे बघणार तुम्हाला विश्वास नाही बसणार की हे इतकं क्लीन झालं असेल। इथे बघू शकता आपले पूर्ण पांढरे पाण्याचे डाग निघालेले आहे। घासून झाल्यानंतर एका ओल्या कापडाने मी याला साफ करत आहे। तुम्ही डायरेक्ट पाणी टाकून पण याला क्लीन करू शकता। इथे तुम्ही बघू शकता मी एका ओल्या कापडाने पूर्ण जागा पुसून घेतली आहे आणि आता ही जागा बघू शकता तुम्ही किती क्लीन झाली। आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे, फक्त एका वापरानेच तुम्ही बघू शकता किती फरक जाणवून राहिला आहे। पूर्ण आपले पांढरे पाण्याचे डाग निघाले आहे आणि ही जागा आता किती चांगली आणि व्यवस्थित दिसून राहिली आहे। तुमच्या घरी पण कुठे असे पांढरे पाण्याचे डाग पडलेले असतील तर ही ट्रिक नक्की ट्राय करा, खूप उपयोगी आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।